त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे। आम्ही आमचं काम जे आतापर्यंत करत आलेलो आहे ते करत राहणार। त्यामध्ये ती कुठेही गेली आणि काय गेली तरी आमच्या पक्षाला किंवा आम्हाला फरक पडणार नाही आणि ते आम्ही येत्या काळामध्ये दाखवून देऊ। पण दुसरीकडे कुठेतरी आपलेच विरोधक होत्या त्या आणि त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन कुठेतरी आपल्याला शह देण्याचा हा प्रयत्न आहे। असं काय नाही, ते त्यांचा पक्ष वाढवत आहेत। शेवटी आमचे अपोजिशन असल्यामुळे ते जवळ करू शकतात किंवा त्यांचे अपोजिशन असलेले आम्ही जवळ करू शकतो, असा काय प्रश्न नाही। आता त्यांच्या पण मतदारसंघातले काही जे आता लोक आहेत ते आमच्याकडे पण येण्याच्या तयारीत आहेत, ते आम्ही पण त्यांच्या आता असं म्हणतात की मी काय अजून मैदान सोडलेलं नाहीये, त्यामुळे मी आगामी येणारी विधानसभा निवडणूक लढणार असं त्यांच्या बोलण्यावरून तर ठाम नाही। ठीक आहे, आता काय 4 वेळेला झालेलं आहे, 5 वेळेला पण त्यांना आसमान दाखवून देऊ, त्यात काय मोठं नवल आहे। परंतु तटकरे तुमच्या विरोधात काही शह करतात का, ज्या पद्धतीने प्रवेश होतोय असं काय वाटत नाही आणि वाटलं तरी आम्ही त्याला सामोरं जाऊ शकतो, कारण आम्ही शिवाजी महाराजांचे लढवये मावले आहोत की आम्ही असे मैदान सोडून पळणारे कावळे नाही। आम्ही मावळे आहोत आणि शिवाजी महाराजांचे मावळे आहोत। पालकमंत्री पदाचा वाद अजून कायम आहे, आज संपूर्ण अधिवेशन संपलं, आता अजून देखील पालकमंत्री नाही। संध्याकाळपर्यंत वाट बघा, आज अधिवेशन संपेपर्यंत वाट तर बघा, मग नंतर मी आल्यानंतर परत विचारा मला। चलो अरे होईल तर आता सांगितलं, संध्याकाळपर्यंत वाट बघा। त्यांच्याकडे असणारा मंत्र्यांनी सोडल्यामुळे त्यांच्या मंत्र्यांना तो दिलेला आहे, आमचा विषय वेगळा आहे, त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत वाट बघा, मग बघू।